नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता खऱ्या अर्थाने दृष्टीपथात आल्या आहेत। निवडणूक आयोग लवकरच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेल अशी अपेक्षा असतानाच महायुतीने आपल्या निवडणूक धोरणाची दिशा स्पष्ट केली आहे। सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। एकंदरीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। महायुती नेमकी कोणती रणनीती आखते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार स्नेह संमेलनात अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडसह इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र या ज्वलंत प्रश्नावर फडणवीस यांनी पडदा टाकलाय। सर्वात आधी चर्चा राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेची। ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या किल्ल्यावर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला या निवडणुकीतून होणार आहे। तिथे भाजपसह मित्र पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलं की मुंबईत महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत। गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या मुंबईत आता भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी हे तिघेही महायुतीच्या बॅनरखाली मैदानात उतरतील। आम्ही तिघांनीही मिळून असा निर्णय घेतला आहे की ज्या ठिकाणी तिघांचीही ताकद आहे त्या ठिकाणी एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही, त्या ठिकाणी स्वतंत्रच लढलं पाहिजे। मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। या निर्णयासोबतच त्यांनी मुंबईतील विजयाचा विश्वासही व्यक्त केला। फडणवीस म्हणाले की मुंबई महानगरपालिकेत महायुतीला 100हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही नक्कीच पार करू, त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर असेल। मुंबईत एकत्र लढण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण शिंदे गटाला आपली ताकद सिद्ध करायची आहे तर भाजपला मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे। अजित पवार गटाचा सहभाग हा महायुतीच्या मतांच्या बेरजेसाठी उपयुक्त ठरू शकतो। मुंबईतील मराठी आणि बिगर मराठी मतदारांना एकत्रित बांधून ठेवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असेल। मुंबईबाबत तिन्ही प्रमुख मित्रपक्षांमध्ये सहमती झाली असली तरी महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी मात्र महायुतीने स्थानिक ताकद आणि राजकीय सोय या तत्वावर वेगळं धोरण अवलंबलंय। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्याबाबत अद्याप अंतिम निश्चिती झालेली नाही। फडणवीस यांनी स्पष्ट केलं की मुंबईत आम्ही एकत्र लढणार असलो तरी ठाण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल। येथे शिंदे गटाची भूमिका निर्णायक असेल। फडणवीस म्हणाले, जर ते म्हणाले युतीत लढू तर युतीत, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरं जाऊ। पुण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मात्र महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत। पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा अजित पवार यांचा गड मानला जातो। येथे भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील। यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेत देखील हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळतील असं फडणवीस यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं। तसंच आज फडणवीसांनी जिथे फायद्याचं असेल तिथेच युती करणार असल्याचं देखील स्पष्ट केलं। म्हणजे ज्या ठिकाणी मित्रपक्षांची ताकद एकमेकांना पूरक होण्याऐवजी मतविभाजनात आणि जागा वाटपात अडचण निर्माण करू शकते, त्या ठिकाणी स्वतंत्र लढून प्रत्येकाने आपापली ताकद आजमावून पाहावी अशी महायुतीची रणनीती आहे। पुण्यात भाजप आणि अजित पवार गट दोघांचीही मोठी ताकद आहे, त्यामुळे जागा वाटपापेक्षा स्वतंत्र लढून निवडणुकीनंतर एकत्र येणं सोयीचं ठरेल असा विचार यामागे दिसतो। महायुतीच्या या धोरणातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षणीय भाग म्हणजे या निवडणुकीनंतर महायुती पुन्हा एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। हे धोरण म्हणजे निवडणुकांमध्ये स्पर्धा पण सत्तेसाठी भागीदारी असे स्पष्ट संकेत देणारे आहे।
या महानगरपालिकांमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत असलो तरी निवडणुकानंतर आम्ही पुन्हा युती करू, कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना फायदा होऊ देणार नाही, असं स्पष्ट आश्वासन फडणवीस यांनी दिलंय. या विधानातून महायुतीचे मुख्य लक्ष स्पष्ट होतं. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवणं, स्वतंत्र लढून आपली ताकद वाढवा आणि नंतर एकत्र येऊन विरोधकांना रोखा, हेच सूत्र आता महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अवलंबणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या आणि या महानगरपालिका निवडणुकांचे रणशिंग लवकरच फुंकलं जाईल आणि महायुतीचे हे युती स्वतंत्र युतीचे मॉडेल किती यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.